शासन निर्णयानुसार आमदार खासदारांनी 5% दिव्यांग निधी नियमितपणे खर्च करावे। जिल्हा आणि तालुका स्तरावरील समित्या तात्काळ स्थापन कराव्यात। सर्व दिव्यांगांना एक समान 2,500 रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी। भूमी बेघर दिव्यांगांना 1 गुंठा सरकारी जागा राहण्यासाठी द्यावी। यासह विविध मागण्यांसाठी आज प्रहार संघटनेच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। प्रहार दिव्यक्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात संपूर्ण सांगली जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। यावेळी दिव्यांगांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्याच्या शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्याबाबत शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। नमस्कार, मी रामदास कोळे। आज प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आम्ही भव्य दिव्य मोर्चा आणलेला आहे। दिव्यांग बांधवांचा यासाठी आणलेला आहे की आमचे दिव्यांगांच्या आदरणीय आमचे बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आंदोलन यासाठी करत आहोत की जे आमच्या हक्काचे जे 5% निधी आमदार खासदारांचा जो आहे, जवळजवळ वर्षाला 30 लाख रुपये खर्च करायची बाब आहे असताना देखील 1 रुपया कुठल्याही आमच्या जिल्ह्यातल्या आमदार खासदारांनी खर्च केलेला नाही आणि तो आजपर्यंत झालेला नाही। आणि बाकी इतर ज्या आमच्या मागण्या आहेत की जे दिव्यांगांना शासकीय निमशासकीय किंवा ज्या औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या दिव्यांग बांधवांना 5% आरक्षणासह नोकरी लागली पाहिजे, तर त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहोत आणि आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत।